लाल महल चौकाच्या बाहेर हे ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन चालू आहे। या आंदोलनामध्ये हिंदी भाषा सक्तीचा जो काही जी-आर होता, या जी-आरला सगळी जी-आरची पानं आहेत ती एकाला एक जोडली गेलेली होती, एक माळ सारखं केलेलं होतं आणि ती माळ या ठिकाणी जाळली जाते। थोडक्यात हिंदी भाषे सक्तीचा जो जी-आर आहे तो जी-आर जाळण्याचं काम आता या ठाकरे गटाच्या आंदोलकांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलीस या सगळ्या आंदोलकांना कुठेतरी ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेले पाहायला मिळतात। मात्र तरी सुद्धा या आंदोलकांकडून हिंदी भाषेचा जी-आर जो आहे तो जाळला जातोय। आपण बघतोय महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल। शासन जरी मराठी विसरत असलं तरी सुद्धा जनता मराठीला लक्षात ठेवेल, मराठी भाषेचा हा लढा चालूच राहील असं म्हणत घोषणा दिल्या जात आहेत। अतिशय आक्रमक पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती नको असं म्हणत या ठिकाणी जी-आरची होळी करण्यात आली। काय सांगाल? हिंदी सक्ती रद्दी झाली पाहिजे। ज्या मुलांचा वय कमी आहे अशा मुलांवरती आज अन्याय केला जातोय, त्याला विरोध करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे। हिंदी ही दुय्यम भाषा आहे आणि ती 5वी नंतर शिकवली जाईल हेच आमचं म्हणणं आहे। अधिवेशन चालू होत आहे, अधिवेशनामध्ये 100% शिवसेना आणि महाविकास आघाडी पूर्णपणे त्याला विरोध करणार आहे आणि हा जी-आर 100% कॅन्सल होणार आहे। काय वाटतं एकंदरीत मनसे शिवसेना दोन्ही या पक्ष या मुद्द्यावरती एकत्र आले, या सगळ्याचा फायदा होऊन सक्ती मागे घेतली जाईल? मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर काय होतंय याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला पहिल्या अधिवेशनात समजणार आहे आणि हा जी-आर कॅन्सल करतील त्यांना आणि किंबहुना कॅन्सल करावं लागणार आहे। काय सांगाल, काय वाटतं? तुम्ही आई आहात, तुमचे मुलं जेव्हा शाळेत जात असतील 3 भाषा शिकणं मुलांसाठी किती अवघड आहे? मुलांसाठी 3 भाषा शिकणं अवघड आहे। मुलामध्ये भाषा शिकणं म्हणजे एक वाक्य उत्तर आल्या, गाळलेल्या जागाल्या, हे म्हणजे मराठी हिंदी शिकणं नाही। भाषा शिकणं म्हणजे कल्पना करणं, विचार मांडणं, मत मांडणं, निबंध लेखन करणं, तेही स्वतःच्या भाषेमध्ये, याला म्हणतात भाषा शिकणं। कविता शिकली म्हणजे कवितेचा अर्थ कळला पाहिजे। जय जय महाराष्ट्र म्हणताना त्या महाराष्ट्राचा इतिहास त्या कवितेमधून मुलांना कळला पाहिजे। त्यामुळे पहिलीच्या मुलांना हिंदी सक्ती करणं चुकीचं आहे। भाषा शिकणं हे त्यांच्या कल्पना, संवेदना, विचारांना जागृती देण्यासाठी आहे। त्यामुळे हिंदी सक्ती करू नये, मराठीवर जोर द्यावा। मराठी ही मातृभाषा आहे आणि त्यानंतरच बहुभाषिकतेचा आग्रह 5वी पासून आहे। त्यामुळे आमचा हिंदी भाषेला विरोध नाहीये, पण ज्या पद्धतीने भाषेचा अभ्यास न करता, एखाद्या विषयाचा अभ्यास न करता तो लादला जातोय, त्याला आमचा विरोध आहे। स्वतः पंतप्रधानांचं जे राज्य आहे गुजरात, त्या ठिकाणी सुद्धा हिंदीची सक्ती नाहीये, गुजराती भाषा बोलली जाते। जाणून बुजून मराठीवरती अन्याय केला जातो। 100% हा मराठीवर अन्याय केला जातो। त्यांना जर एवढी हौस आहे ना तर त्यांनी त्यांच्या गुजरातमध्ये शिकवावं ना, आमचं काही म्हणणं नाही। पण मराठीमध्ये तर मायबोली मराठी आहे, इथं मुलांची बौद्धिक पातळी जर तेवढी नाहीये, आता 4-5 वर्षाच्या मुलांना हिंदी भाषा शिकणं शक्य होणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सगळं आंदोलक जे आहेत प्रचंड आक्रमक झालेले आहेत, प्रचंड आक्रमक होऊन या ठिकाणी कुठेतरी काय सांगाल, अधिवेशन उद्या चालू होत आहे, हा मुद्दा किती प्रकर्षाने गाजवला गेला पाहिजे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। सरकारने जो हिंदी भाषा सक्तीचा विद्यार्थ्यांवर निर्णय लादलाय त्याचा विरोध आम्ही या ठिकाणी करतोय। कुठेही हिंदीला विरोध करत नाही। पहिलीच्या विद्यार्थ्यांना ही भाषा सक्तीची केली आहे। पहिलीच्या विद्यार्थ्यांची बुद्धी किती आहे, त्यांनी मराठी बोलायचं, त्यांनी इंग्रजी बोलायचं का हिंदी परत आत्मसात करायचं। 5वी पासून हिंदी करा, जरा विद्यार्थ्यांना मोठा होऊ द्या, पण पहिली पासून जे हिंदी सक्तीची केली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतोय, निषेध करतोय आणि सरकारचा जी-आर आम्ही या ठिकाणी जाळलाय। एक ठिकाणी ज्ञानेश्वर भटकायचं, शिवसेनेचा हिंदीला विरोध आहे, बिलकुल नाही। आमचा हिंदीला विरोध नाही, आमचा जी भाषाची सक्ती विद्यार्थ्यांवर केली त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो। सेना मनसे एकत्र आली आहे, त्यामुळे ही सक्ती मागे घेतली जाईल। नक्कीच घ्यावीच लागेल। मराठी माणसाची ताकद या महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे, हे यांना कळत नाहीये। यांना भाषिक वाद लावायचा आहे, हिंदी आणि मराठी लोकांमध्ये वाद लावून वेगळ्याकडे विषय भरकटायचा आहे। आमचा फक्त भाषा सक्तीसाठी विरोध आहे। हिंदीच्या म्हणण्याला बोलण्याला आमचा विरोध नाहीये, पण तुम्ही जो भाषा सक्ती करताय त्याचा ठाम विरोध या रस्त्यावर उतरून करतोय, जी-आर जाळतोय। सरकारला पळता भुई आम्ही या ठिकाणी थोडी करू, जोपर्यंत जी-आर कॅन्सल होत नाही, सक्ती कॅन्सल होत नाही, तोपर्यंत आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरू।
नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी माझ्या बरोबर शहराध्यक्ष होते, दोन्ही शहराध्यक्ष असतील, सगळे शिवसैनिक असतील, हेच सांगताना आपल्याला पाहायला मिळतात की काहीही झालं तरीही हिंदी भाषेची जी काही सक्ती आहे ही सक्ती आम्ही होऊ देणार नाही. कुणी कितीही काहीही म्हणलं, कितीही जी.आर. काढण्यात आले तरी सुद्धा हिंदी भाषेची जी काही सक्ती आहे ही सक्ती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही. एकीकडे गुजरात मध्ये सुद्धा या सगळ्या भाषेची, हिंदी भाषेची सक्ती नाहीये, तिथे सुद्धा जर गुजरातीला प्रथम स्थान दिलं जात असेल तर महाराष्ट्रात मराठी आणि केवळ इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत. 5वीच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यास काही हरकत नाहीये, हिंदी बोलण्यास काही हरकत नाही. हिंदी या भाषेला किंवा हिंदी भाषिक लोकांनाही विरोध नाहीये. विरोध आहे तो केवळ पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याला. मराठी शाळांमध्ये, इंग्रजी शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही. अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा अगदी आक्रमकपणे उठवला जाईल आणि त्याचबरोबर रस्त्यावर उतरून सुद्धा मनसेचे सगळे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, आम्ही सगळे एकत्र येऊन ही हिंदी सक्ती मागे घेतल्याशिवाय राहणार नाही असंच सांगताना इथले सगळे शिवसैनिक पाहायला मिळतात. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.